दुसरीकडे राणे कुटुंबियांनी महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यावर खूप खालच्या पातळीवर जाऊन टीका केली। आमदार उमेदवार डॉक्टर आहे पण सेनेचा उमेदवार 10वी पासही नाही असा प्रचार राणेंकडून केला जात होता। अखेर आज विनायक राऊत यांनी आपली एमएची प्रमाणपत्र पत्रकार परिषद देऊन सादर केली आणि त्यानंतर त्यांनी थेट निलेश राणेंना आपली डॉक्टरेट कुठून मिळवली ते पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलंय। डॉक्टरेट झालेला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला 10वी नापास उमेदवार देत असाल तर त्याबद्दल का आम्ही लोकांशी बोलायचं नाही? त्याबद्दल पत्रकारांना ज्ञान द्यायचं नाही का माहिती द्यायची नाही? अहो स्वतः अगर 10वी नापास बोलतात त्या माझं मी डिग्री चेक करू शकतो की डिग्री दाखवू शकतो तर हे स्वतः भाषे आपल्या मुंबईच्या एक विकास नाईट स्कूल मध्ये बोलतात, शाळेमध्ये अगर तुम्ही शिक्षण घेताय 10वी पास असं बोलतात विकास नाईट स्कूल मध्ये नाही शाळेमध्ये, तर 10वीच्या त्यांच्या रेकॉर्ड मध्ये की बाबा हे विद्यार्थी पास झालेले आहेत 10वी मध्ये, तर त्या यादीमध्ये विनायक राऊत नाव कसं नाही? विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी देशाच्या हिताच्या दृष्टीने चर्चा करण्याच्या ऐवजी एक फुटपाथवरचा एक जसा असतो माणूस त्या पद्धतीने त्यांनी एक वैचारिक आपली स्वतःची पातळी सोडून एक खालच्या पातळीवर जाण्याचं त्यांनी सुरू केलेलं आहे। मी आपल्यासमोर माझ्या शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भातले असलेले सगळे जे वेगवेगळे गुणपत्रक आहेत, सर्टिफिकेट आहेत, मी आपल्याकडे या ठिकाणी दाखवलेले आहेत। तुम्हाला त्यातून आणखी वासपुटे घ्यायचं असेल तर जाऊन त्याचा वास तुम्ही घेऊ शकता, पण हा सूर्य हा जयेंद्र ते दाखवण्याचं मी काम केलेलं आहे। पण एक माझं आव्हान आहे की तुम्ही जो प्रबंध लिहिलेला आहे हा प्रबंध कोणत्या विषयावर आहे, कोणी लिहून दिलेला आहे आणि तुम्ही तो केव्हा सादर केलात आणि कोणाच्या माध्यमातून तुम्हाला मेहरबानी झालेली आहे याचं जरा एकदा तुमच्या स्वतःला मनाची जर जनाची नाही तर मनाची चाड असेल तर मात्र या लोकांच्या समोर येऊन सांगा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।